करते. हो का? अरे आम्ही नारदीय कीर्तन. म्हणजे आमच्या व्ह्यूअर्ससाठी जरा समजू. सो मी ॲक्च्युली लहान, मी म्हटलं ना की आमच्या आजूबाजूला वातावरणात संगीत होतं आणि असं, तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली नारदीय कीर्तन म्हणजे माझी आई एकांकडे ज्यांच्याकडे शिकायला जाते ते स्वतः कीर्तन शिकवायचे आणि असं. सो मी ॲक्च्युली वयाची 10 वर्षाची असल्यापासून मग मी त्यांच्याकडे शिकायला जायला लागले. ओके. सो मी तेव्हापासून मग नारदीय कीर्तन करते. आणि कीर्तन बेसिकली आय लव्ह टू कॉल इट अ म्युझिकल स्टोरी टेलिंग फॉर्म. करेक्ट. अँड इट्स द आयडिया इज की तुम्ही एखादी कथा सांगता, गोष्ट सांगता, तुम्ही काही फिलॉसॉफिकल प्रिन्सिपल्स सांगता, काही मुद्दे सांगता आणि देन यू ब्रिंग इट ऑल टुगेदर. आणि पण ते रियालिटीशी कनेक्ट करता. त्याच्यात जोक्स असतात, त्याच्यात तुम्ही म्हणी सांगता, वेगळ्या वेगळ्या काही ऑब्झर्वेशन्स करता आत्ताच्या समाजावरती आणि असं. आणि हे सगळं करत असताना म्हणजे मला काय फॉर्म आहे बघ ना, किती इंटेलिजंट फॉर्म आहे की हे सगळं करत असताना मी जेव्हा स्पेशली लहान होते ना तेव्हा मला खूप असं व्हायचं की सगळी मोठी मोठी लोक बसलेली असायची ना समोर आणि आपण त्यांना कीर्तन कर की त्यांच्यासमोर आपण कीर्तन करा. सो आय यूज टू फील व्हेरी फनी की असं म्हणजे जरा काहीतरी गडबड, कसं असं गडबड वाटते असं. बट व्हॉट आय रिअलाइज्ड इज की फ्रॉम अ व्हेरी यंग एज दॅट ट्रेन्स यू टू थिंक अबाउट की तू सांगतेस काय. इट्स मोर इम्पॉर्टंट दॅट यू फोकस ऑन दॅट, बरोबर, नॉट ऑन यू. तू कोण आहेस, तू किती शिकली आहेस किंवा तुझं वय काय, दॅट डझंट मॅटर. तू काय सांगतेस, करेक्ट, हे महत्वाचं आहे. आणि त्या फॉर्ममध्ये त्याला शेवटी एक काय म्हणतात नेहमी ना कीर्तन, नारदीय तरी कीर्तनामध्ये शेवट करताना आम्ही हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हा अभंग म्हणतो तुकाराम महाराजांचा. आणि त्याच्यात आणि त्याच्यानंतर आम्ही काही श्लोक म्हणतो आणि मग शेवटी संपवताना आम्ही म्हणतो की जे काही चांगलं छान म्हणजे माझ्याकडनं झालं असेल ते माझ्या गुरुजनांचं आणि ज्या काही चुका झाल्या असतील त्या माझ्या. हे किती सुंदर आहे अरे, खूपच सुंदर आहे की तुम्हाला कुठल्याही वेळी ते ओझं नाही आहे तुमच्यावरती. बरोबर. आणि तुम्ही कोणी नाही आहे हे पण आहे त्याच्यात. एक्झॅक्टली. की यू आर ओनली द मीडियम. ही जाणीव तुम्हाला खूप लवकर करून देतं म्हणजे तो फॉर्म. बरोबर. तर मला ते खूप म्हणजे खूप सुंदर वाटतं कीर्तनाच्या बाबतीत आणि किंवा सगळ्याच ह्या अशा फॉर्म्सबद्दल की तुम्ही नेहमी मला खूप नेहमी वाटतं की राईट ॲट्रिब्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट रिमेंबरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि राईट ॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे तिन्ही मला कीर्तनात खूप जाणवतं की तुम्ही ॲट्रिब्यूट करता, तुम्ही यू टेल युअर सोर्सेस, कोणी म्हटलं काय म्हटलं, मागे कुणीतरी सांगितलं, ह्यांची कथा आहे, यू डू दॅट. यू रिमेंबर, तुम्हाला स्वतःला पण कुणी हे दिलं आहे, तुम्ही गुरुजनांचे आभार मानता, तुम्ही आईवडिलांच्या पाया पडता, ह्या ज्या सगळ्या छोटे छोटे जेस्चर्स जे आहेत दॅट इज रिमेंबरिंग की हे कुठनं आलंय तुमच्याकडे. आणि देन द राईट ॲक्शन. एवढं सगळं असून सुद्धा तू लहान जरी असलीस तरी यू हॅव टू ॲक्ट. करेक्ट. तू कीर्तनकार आहेस तर तुला कीर्तन करायचं. सो इट्स फॅब्युलस. आय मीन मला खूप फॅसिनेटिंग वाटतं कीर्तनाच्या बाबतीत तर म्हणजे आपला अख्खा तो पॉडकास्टच कीर्तनावर होईल, त्यामुळे तो आपण थोडासा तो रिझर्व करून ठेवूया सम अदर टाईम. तर आता जसं तू म्हटलीस की जसं तुम्ही आर्टला सपोर्ट करता इन टर्म्स ऑफ क्लासिकल सिंगिंग, पण तू डिस्क्राईब केलं की आय थिंक तुम्ही डान्स आणि अजून काय काय इन्स्ट्रुमेंट्स आहे, तर ते थोडंसं डिस्क्राईब करशील का? हो. सो जेव्हा बैठक सुरू केलं तेव्हा आम्ही विचार करत होतो की म्हणजे फक्त गाण्याचे आपण अनुभव सेशन्स करायचे का, कॉन्सर्ट्स करायच्या, शिकवायचं फक्त गाणं का मग काय. आणि याच्याबद्दल थोडासा विचार करताना लक्षात आलं की आपण संगीत म्हणतोय, आपण म्युझिक म्हणतोय. मग संगीताची व्याख्या भारतीय विचारामध्ये अशी आहे की त्याच्यात गायन, वादन, नृत्य ह्याचा समावेश आहे. म्हणजे संगीत ही जी संज्ञा आहे त्याचा मुळातला अर्थच गायन, वादन, नृत्य हे तिन्ही आहे. अच्छा. आणि म्हणून मग आम्ही त्याला धरूनच आमचं काम करतो. त्यामुळे त्याच्यामध्ये गायन येतं. गायनामध्ये मग सुद्धा वेगवेगळे जे जॉनर आहेत ते हिंदुस्थानी खयाल असेल, कर्नाटिक पण असू शकतं, ध्रुपद असू शकतं. वाद्यांमध्ये काय सरोद, सितार, संतूर, सारंगी, हार्मोनियम,
पर्कशनची तबला, पखवाज आणि अशी मृदंगम अशी वाद्य असतील. आणि डान्समध्ये म्हणजे पुण्यामध्ये जी काही आता आहे तर कथक, ओडिसी, भरतनाट्यम, पण ह्याच्याही पलीकडे जाऊन दुसराही कोणी कुठला फॉर्म असेल आणि पुण्यात कलाकार असतील तर मग ते फॉर्म्स. सो असं आम्ही सगळं मुलांना द्यायचा प्रयत्न करतो. आणि अनेक मुलं काय म्हणजे आम्ही ज्या शाळांमध्ये आणि जिथे काम करतो तिथे आम्हाला जाणवलं की शिक्षकांनी फॉर्म्स बघितलेले नसतात. बरोबर. कधीच त्यांनी भरतनाट्यम त्यात माहिती पण नाहीये. कारण का माहिती असेल ना? करेक्ट. कोणी पोचलंच नाहीये तर मग कसं माहीत असणार. सो पण आम्ही गायन, वादन, नृत्य तिन्ही करतो आणि त्याच्यातही वेगवेगळे जॉनर्स आणि असं सगळं करतो. आणि पहिल्या वर्षी युजली पहिलं 1 वर्ष जे एंगेजमेंटचं असतं त्याच्यामध्ये आम्ही सगळे अनुभव करतो. त्यामुळे मग त्याच्यात इथला एक बुफे म्हणजे भरपूर आहे. हे पण आहे, ते पण आहे, ते पण आहे, ते पण आहे, सगळं बघा. ओके. आणि मग परिचयमध्ये मग थोडं आम्ही नॅरो डाऊन करतो. मुलांना जे आवडतंय किंवा डान्समध्ये कल जास्त वाटतोय का असं करतो. आणि मग तालीममध्ये मग फक्त मग ते सिलेक्ट करतात की नाही बघितलं मी एवढं सगळं आहे पण मला करायचं हेच आहे असं.